नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 27 ऑगस्ट 2024 आज सकाळी 6 वाजता उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची, नीरा नदीमध्ये वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची आणि बंड गार्डनमधून आणि दौंडमधून येणाऱ्या विसर्गाची सविस्तर आपण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर वरील असणाऱ्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणाऱ्या 19 धरणाची आणि नीरा बेसिनमध्ये असणाऱ्या 5 धरणातून किती पाणी सोडलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या धरणातील पाणी सध्याला बंद आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची टक्केवारी जर सांगायची आवश्यकता नाही, कारण 104% पुढे धरण आहे. त्याचं बॅलन्सिंग करताना खालीवर थोडंफार होतं आहे, परंतु टक्केवारी, TMC आकडेवारी, साठा हे आता सगळ्याला माहीत झालेलं आहे. त्यामुळं त्यावर न जाता डायरेक्ट आपण उजनीतून सध्याला भीमा नदीमध्ये किती, तर सध्याला उजनीतून नदीमध्ये 80,000 क्युसेकचा विसर्ग अद्यापही चालू आहे. रात्री 10,000 वाढवला होता आणि त्यामध्ये 1600 क्युसेकचा विसर्ग पॉवर हाऊसचा असा 81,600चा विसर्ग भीमा नदीमध्ये सोडला जातोय. तसेच दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये थोडीशी घट झाली आहे. सध्याला तो 79,649 एवढा विसर्ग दौंडमधून उजनीच्या दिशेने येतोय. काल 93-94 हजारापर्यंत गेलेला विसर्गामध्ये आज बऱ्यापैकी कपात होऊ लागली आहे. त्याचबरोबर बंड गार्डनचा विसर्गामध्ये रात्री बघितला आपण 30,942 होता आणि त्यापेक्षा आणखी खाली थोडासा आलेला आहे. परंतु दुसरी गोष्ट अशी की वरच्या धरणातून जे पाणी सोडलं जात आहे त्या धरणातून पाणी आज थोडंफार वाढवलेलं आहे. त्यामुळे आणखी दौंडचा विसर्ग आणखी वाढेल, बंड गार्डनचा विसर्गही वाढेल, कारण आता हा ऊन पावसाचा खेळ होणार आहे. पाऊस वाढला की पाणी वाढणार आणि आपल्या नदीला पाणी सोडावं लागणार. तसेच नीरा नदीमध्ये वीर धरणातून सध्याला 33,800 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय. म्हणजे आपलं हे 81,000 आणि 33,000 जवळपास 1,24,000च्या आसपास विसर्ग जातोय. आणि बाकीचं बघितलं तर नीरा नरसिंगपूर येथे सध्याला 1,15,400 क्युसेकचा विसर्ग मिसळतोय. त्यामुळं उजनी धरणाच्या पाण्याचा परिणाम आणि नीरा नदीच्या पाण्याचा परिणाम नीरा नरसिंगपूर येथे संगम होतोय आणि त्याचा पूर्ण एकत्र प्रवाह होऊन आपल्या पंढरपूरच्या दिशेने भीमा नदीत चंद्रभागामध्ये मिसळला जातोय. तर सध्याला उजनीत येणारा जो पाणी आहे, वरची जे 19 धरणं आहेत पाणलोट क्षेत्रामध्ये, त्यामध्ये बघितलं तर सध्याला फक्त डिंबे, पिंपळगाव, जोगे, माणी, डोह, येडगाव आणि वडच ही 5 धरणं सोडली तर बाकीच्या 14 धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये घोड 500, विसापूर 5,400, चिलेवाडी 6,790, कलमोडी 625, चस्कामान 2,000, भामासखेड 976, वडिवले 4,600, आंध्रा 620, पवना 1,376, कासारसाई 4,290, मुळशी 900, टेमघर 13,080, मुळशी 900, वरसगाव 1,273, पानशेत 6,325 आणि खडकवासला धरणातून सध्याला 31,325चा विसर्ग त्या मुठा नदीच्या पात्रामध्ये मिसळला जातोय. तसं बघितलं तर नीरा बेसिनमध्ये असणाऱ्या 5ही धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू आहे. ते अद्यापही चालू आहे. कोणत्या धरणातून पाणी सोडणं बंद केलेलं नाही, परंतु त्यामध्ये थोडीशी घट झालेली आहे. त्यामध्ये गुंजवणीमध्ये 2,199, नीरा देवधरमध्ये 11,310, भाटघरमध्ये 2,100 आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये 33,800 आणि नाझरेमधून 798 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातो. नीरा बेसिनमधून असणाऱ्या धरणामधून काल जवळपास 85,148चा विसर्ग होता. त्यामध्ये घट झाल्यामुळे आता तो 50,207 क्युसेकचा विसर्ग नीरा बेसिनमधल्या 5 धरणातून सोडला जातोय. आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेल्या 19 धरणापैकी 15 धरणातून 80,700 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय. काल तोच विसर्ग 76,175 होता. त्यामध्ये आणखी थोडीशी वाढ झालेली आहे. त्यामुळे आणि दौंडमध्ये आणि बनगाडमध्ये येणाऱ्या पाण्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उजनीचा 81,000 आणि काला 33,800 असा विसर्ग बघितला तर 1.25 लाखाच्या आसपास आपला विसर्ग भीमा नदी पात्रात येतोय. बऱ्याच ठिकाणचे रस्ते बंद झालेले आहेत. आणखी ह्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, कारण पावसाचं प्रमाण पुणे परिसरात आणि त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आणखीही चालूच आहे. त्यामुळं पाऊस कसा पडतोय त्यावरून पाण्याचं
सोडण्याचं गणित त्यांना बॅलन्स करावं लागतं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. दुसरी गोष्ट अशी की ही अपडेट देण्यासाठी मला थोडासा उशीर होतोय, परंतु सर्व धरणाची, सर्व विसर्गाची माहिती अपडेट घेतल्याशिवाय चुकीची माहिती अर्धवट देऊन गैरसमज पसरवण्यापेक्षा थोडासा उशीर झालेला बरा असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.